सिंदखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल? प्रचारासाठी अवघे 3-4 दिवस उरलेत। प्रचाराने या ठिकाणी आघाडी घेतली, शिगेला पोहोचलाय। कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? या मतदारसंघाचा आणि माझा अनेक वर्षापासूनचा संपर्क आहे। लोकप्रतिनिधी 2014 ते 19 पर्यंत असताना या मतदारसंघामध्ये जी मी विकास कामं केली ती विकास कामं मागच्या 20 वर्षामध्ये सुद्धा झालेली नव्हती। याची मतदारसंघातील सर्व जनतेला, मतदारांना कल्पना आहे। आणि आमदार नसतानाही माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री तथा आमचे खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती 450 कोटी रुपयाचा निधी मी या मतदारसंघामध्ये आणला। स्थानिक आमदारांनी 100 कोटीचा सुद्धा आकडा त्या ठिकाणी पार केलेला नाही। त्याची कामं सुद्धा त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे। त्यामुळं या मतदारसंघातील जनता विकासाला मत देतील आणि मला प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा मला विश्वास आहे। महायुतीमध्ये सध्या 2 उमेदवार या सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये आहे। मैत्रीपूर्ण लढत होते। खरा महायुतीचा उमेदवार मनोज कायंदे की डॉक्टर शशिकांत खेडेकर? आताच परवा माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची प्रचार सभा झाली। न भूतो न भविष्यती अशी प्रचार सभा झाली आणि त्या प्रचार सभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकरच आहेत आणि सर्वांनी त्यांना या ठिकाणी विजयी करावं असं आवाहन त्यांनी त्या प्रचार सभेमध्ये केलेलं आहे। आणि म्हणून महायुतीचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघाचा मीच आहे। मागच्या 25-30 वर्षापासून डॉक्टर शिंदे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे। शेतकऱ्यांसाठी काय केलं असं वाटतं त्यांनी? शेतकऱ्यांसाठी काय केलं हा तर चिंतनाचा विषय आहे। पण या मतदारसंघामध्ये 20-25 वर्ष सत्ता असताना, जवळपास 15 वर्ष मंत्री असताना या मतदारसंघानं काय कमावलं आणि काय गमावलं याचा सुद्धा लोक विचार करतात। कमाई कोणतीच नाही। एखादं कोणतेही शैक्षणिक शासकीय महाविद्यालय मतदारसंघामध्ये नाही। अरे एखादा मोठा आणि छोटा सुद्धा प्रकल्प या मतदारसंघामध्ये नाही। डोळ्यात नजरेत बसेल असं एकही काम 20-25 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं नाही। उलट गमावलं काय? साखरखेड्याची सूतगिरणी त्यांच्या कार्यकाळात विकून टाकली। आता तिथे नटबोल्ट सुद्धा साधा नाही। आमचा जिजामाता साखर कारखाना हा सुद्धा ते पालकमंत्री असताना त्या ठिकाणी विकला। एक शेंदूरजनला वैष्णवी साखर कारखाना काढला, तो कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांना तो विकून टाकावा लागला। इथं टाकरखेड भागलेला नुसतं सोयाबीन प्रकल्पाची 26 एकर जागा नुसती बळकावून ठेवली। कोणताही सोयाबीन प्रकल्पाचा तिथे कोणता अवशेष त्या ठिकाणी दिसत नाही। जिनिंगच्या जागा या मतदारसंघामध्ये होत्या, त्या त्यांनी विकून टाकल्या। खरेदी विक्री संघ सिंदखेड राजा, देऊळगाव राजा याच्या फार मोठ्या प्रॉपर्ट्या होत्या। कर्ज घेतलं आणि त्या कर्जापोटी ते प्रॉपर्ट्या विकून टाकल्या। दूध महासंघाच्या प्रॉपर्ट्या विकल्या आणि उरले सुरले जिल्हा सहकारी सुद्धा या बँक यांनी बुडवली। सातत्यानं त्यांच्यावरती आरोप होते की जिल्हा सहकारी बँक डॉक्टर शिंदेने बुडवली। तुम्ही कसं पाहताय? अरे बुडवली म्हणजे बुडवलीच, त्याच्यामध्ये काही सांगायची गोष्टच नाही। सर्व जनतेला माहिती आहे, सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। आणि ती बँक वाचवण्यासाठी म्हणून अजितदादा त्या ठिकाणी अजितदादा सोबत महायुतीमध्ये आले। 300 कोटी महायुतीच्या शासनानं त्यांना मंजूर केले। तेवढे काही भेटले नाही, 60 कोटी रुपये भेटले। परंतु ही बँक वाचवण्याच्या ऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी ते महाविकास आघाडीमध्ये गेले, तुतारी निशाणी घेऊन उभे राहिले। त्यामुळे हा किती माणूस लबाड आहे हे लोकांच्या लक्षामध्ये आलं। ज्यांना बँक वाचवायची असते तर इथंच थांबले असते, मग कशा गेले तुतारीमध्ये तिकडं? हाही लोक विचार त्या ठिकाणी करून राहिले। पंकजा मुंडे यांची काल सभा झाली मतदारसंघामध्ये। महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्हाला त्यांनी या ठिकाणी म्हणजे पाठिंबा दर्शवला, कसं पाहता? पंकजाताई आमचे नेते आहेत। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थान माझ्या त्या ठिकाणी असल्यामुळं दरवर्षी मी गोपीनाथ गडावरती, भक्ती गडावरती जातो आणि तेथे नतमस्तक होतो। दुसरे जे उमेदवार आहे त्यांनी कधी गोपीनाथ गडाची पायरी चढली नाही, कधी भक्ती गडाची पायरी त्या ठिकाणी चढली नाही, कधी पंकजा आता एवढं उभे राहिले, अजून पंकजाताईची अजून त्यांनी जाऊन भेट नाही घेतली। आता इथं लोणारला हेलिपॅडवर आले त्यावेळेस हात जोडत त्या ठिकाणी गेले। त्यावेळेस पंकजाताईंनी त्यांना विचारलं, मी तुम्हाला ओळखत नाही, आपली कधीच भेट झाली नाही, त्यामुळे माझ्यापासून तुम्ही मदतीची का अपेक्षा ठेवता? या डॉक्टर शशिकांत खेडेकरची श्रद्धा भक्ती गडावरती आहे, गोपीनाथ गडावरती आहे। त्यांच्या प्रचारासाठी मी आले आणि त्यांनाच मी या मतदारसंघामध्ये निवडून आणण्याचं आव्हान त्या ठिकाणी करणार आहे। आणि खरोखरच सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये पंकजाताईंनी अतिशय कळकळीनं डॉक्टर शशिकांत खेडेकर हे कसे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना का निवडून द्यायचं हे त्यांनी त्या सभेमध्ये जाहीर सांगितलं। आवाहन केल्याच्या नंतर वंजारी समाज पाठीमागे राहील डॉक्टर शशिकांत खेडेकरांच्या? प्रश्नच नाही।
पंकजा ताईला मानणारा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंवरती श्रद्धा ठेवणारा फार मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. केवळ वंजारी समाजाच नाही तर त्यांना मानणारा इतरही समाजाचा वर्ग आहे. पंकजा ताई सिंदखेडराजाला आले आणि माझ्या विजयावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी ते करून गेलेले आहे. सध्याची परिस्थिती पाहता तुमचं पारडं कशा पद्धतीने जड आहे, काय वाटतं तुम्हाला की तुम्ही निवडून याल आता? प्रश्नच नाही. या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना आणि नसतानाची मी विकास कामं केली आणि सकाळपासून झोपेपर्यंत मी लोकांच्या जनसंपर्कात राहिलो, लोकांच्या सुखात सामील झालो, दुःखामध्ये सामील झालो. वेळ प्रसंगी मुंबईला जाऊन विकास कामं या मतदारसंघामध्ये आणली. हे सर्व जनतेला माहीत असल्यामुळं निश्चितपणे माझा विजय या ठिकाणी निश्चित आहे. या वर्षी या निवडणुकीमध्ये जनता ही विकासाला मत देणार आहे, त्यामुळे माझा विजय सुनिश्चित आहे. नक्कीच. तर हे होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर. त्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवला की यावेळेला सुद्धा मतदारसंघातील जनता त्यांना या ठिकाणी निवडून देईल. गणेश सोळंकी, TV9 मराठी, सिंदखेडराजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.